परभणी रेल्वे स्टेशनवरील लिफ्टमध्ये अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका. वीज खंडित झाल्याने घडली घटना. रेल्वे कर्मचारी, पत्रकार व नागरिकांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ. परभणी रेल्वे स्टेशन येथे लिफ्टमध्ये अडकलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची रेल्वे कर्मचारी, पत्रकार आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातून सुखरूप सुटका करण्यात आल्याची घटना मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार नांदेडहून पनवेलकडे जाणारी रेल्वे गाडी परभणी रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर अचानक वीज पुरवठा खंडित झाला. यावेळी स्टेशनवरील लिफ्टमध्ये एक ज्येष्ठ नागरिक अडकले. दरम्यान काही नागरिकांनी घाई गडबडीत लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने लिफ्टचा दरवाजा लॉक झाल्याचे समोर आले. याचवेळी नांदेड येथे वृत्तपत्र प्रतिनिधींची बैठक आटपून पत्रकार गजानन चौधरी हे पनवेल गाडीने परभणी स्टेशनवर आले होते. स्टेशन परिसरात काही युवकांसोबत असताना लिफ्टमध्ये एक व्यक्ती अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चौधरी यांनी तात्काळ पुढाकार घेत एका कागदावर मोबाईल क्रमांक लिहून तो लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला. त्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकासोबत संवाद साधण्यात आला व त्यांना धीर देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे विभागातील इलेक्ट्रिक हेल्पर गिरीधारीलाल सैनी आणि तंत्रज्ञ विशाल गायकवाड यांनी तांत्रिक पातळीवर प्रयत्न करून काही वेळातच लिफ्टचे लॉक उघडले आणि अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव गनी बेग मुसा बेग, राहणार आजीजिया नगर, परभणी असं असून या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी रेल्वे कर्मचारी, पत्रकार व मदतीसाठी धावून आलेल्या युवकांच्या तत्परतेचे कौतुक केले. मैं गिरधारी लाल सैनी, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट हेल्पर। लिफ्ट में एक मामू अटक गए होते, तो उन्होंने हमको कॉल किया, तो हम 5 मिनट के अंदर यहाँ पे आए। यहाँ पे 2-3 लोग और भी मौजूद थे और पत्रकार गजानन चौधरी जी भी यहाँ पे मौजूद थे। तो उनकी सहायता से हमने 5 मिनट में उनका रेस्क्यू करके उन्होंने अंदर कुछ खोलने की, दरवाज़ा खोलने की कोशिश की, थोड़ा डिले हुआ, 2 मिनट लगे, तो हमने सुरक्षित उनको बाहर निकाल लिया।